तू केवढ्या वर्षाचा होतास रे जेव्हा 1990 त्याचा भूकंप मी झाला? 4.5 वर्षाचा होतो. तुला काय आठवतंय त्या भूकंपाचं? भूकंप पहाटे 3:40 ते 3:50च्या दरम्यान झालेला होता. ज्यांनी भूकंप अनुभवला ते सांगू शकतील की जो आवाज आणि व्हायब्रेशन्स असतात तर त्याची एक वेगळीच भीती असते. बऱ्याच लोकांना पहिल्यांदा कळालं की याला भूकंप म्हणतात. एज्युकेशन आणि स्कूलिंग त्या कॅम्पमध्ये असताना कसं व्हायचं? ते इनिशियली आम्ही अंगणवाडीमध्ये वगैरे जाऊन बसायचो, पण त्यानंतर माझं इमिजिएटली ZDPमध्ये एनरोल केलं मला. म्हणजे त्याचे ऑफिशियल गार्डियन जे होते ते डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट होते. ते इव्हन मला घेऊन जायला रेडी होते की आम्ही सांभाळतो. आजीने कुठे जाऊ दिलं नाही आणि शी स्टँड बाय हर डिसिजन की मी याला सांभाळते. की इंग्रजी म्हणजे तुम्ही हुशार आहात हे ऑटोमॅटिक आपण डेव्हलप करायला सुरुवात झाली मनामध्ये की आपलं बोलताच येत नाही. पण रिॲलिटी त्याच्या वेगळी होती, तसं नव्हतं. पण हे भव्य दिव्य ITचे ऑफिसेस बघणे, सगळा स्टाफ असा पॉश, आम्ही वेगळ्याच याच्यामध्ये अटायरमध्ये जायचो. आणि ते कुठंतरी होतं की यार आपलं काही खरं नाही तर म्हणजे आपण नाही फिट होणार आहे या इंडस्ट्रीमध्ये. 1% इन्स्पिरेशन आणि 99% परस्पिरेशन. तो इन्स्पिरेशन असतो पण त्याच्यात बघणं आणि त्याच्यातनं इन्स्पिरेशन घेणं आणि ते 99% त्याच्यात घालणं इज ऑल्सो व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. PCFचे काय काय पार्ट्स आहेत? PCFचे काय सांभाळतोस? सुरुवात तर झाली होती. लँग्वेज एक माध्यम आहे त्याच्यातनं आपण कम्युनिकेट करतो आणि communicate आपलं जे करायचं. नॉलेज आहे तो सांगवायचा प्रयत्न असतो. मेन इन्ग्रेडियंट जे आहे तुमचं एक स्किल आहे ना. Correct. इंग्लिश इज नॉट मेन इन्ग्रेडियंट. करेक्ट. मला वाटतं कळायला थोडा उशीर झाला, त्यामुळे बऱ्याच संधी गेल्या त्यावेळेस. पण आमच्यासाठी C++ सांगणे वगैरे काही चॅलेंज नव्हतं जास्त. आमच्यासाठी चॅलेंज होती इंग्रजीमध्ये सांगणं.